नमस्कार मित्रांनो मित्रांनो सरकारने नवीन योजना सुरू केलेली आहे. आता निवडणुकीच्या निमित्ताने नवनवीन योजनांची भर आपल्यामध्ये पडत आहे. नवनवीन योजनेचा फायदा आपल्याला घ्यायला मिळत आहे. तर बघा आता कोणती नवीन योजना काढलेली आहे. आता गॅस सिलेंडरची गरजच नाही म्हणते, कारण की त्यांनी योजना सुरू केलेली आहे मोफत सोलर स्टोव्हची. मोफत सोलर स्टोव्ह काय आहे, कशा पद्धतीची योजना आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणाला मिळणार आहे, याकरता काय अटी ठेवलेल्या आहेत त्यांनी, हे सर्वच आपण यामध्ये बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता गॅस सिलेंडरची नाही गरज, कारण की मोफत सोलर स्टोव्ह मिळणार आहे. शिजवा फुकटात अन्न सरकारची योजना आहे. सोलर स्टोव्ह मोफत घ्या, आता गॅस सिलेंडरची गरज नाही, फुकटात अन्न शिजवा, मोदी सरकारची योजना. बघूया काय आहे ते. सोलर स्टोव्ह फॉर होम. देशातील राज्य सरकार असो की केंद्र सरकार, महिलांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतच आहे. आपल्याला बघायला मिळतच आहे, विविध महिलांसाठी योजना राबवल्या जात आहे. आताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता लवकरच त्याचे पैसे पण आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. समाजात महिलांना अधिक सन्मान आणि शक्ती देणाऱ्या अशा योजना सरकार आणतच आहे. सध्या केंद्र सरकारही अशी योजना राबवत आहे. केंद्र सरकारची ही योजना असणार आहे, ज्यामध्ये महिलांना मोफत सोलर स्टोव्ह दिला जात आहे. बघा ही योजना केंद्र सरकार राबवत आहे, मोफत सोलर स्टोव्हची. यामुळे महिलांना अन्न पटकन शिजवता येणार आहे. तसेच स्वयंपाकात वापरला जाणारा LPG गॅस किंवा विजेची बचत होणार आहे. बघा सोलरमुळे लवकर अन्न शिजवण्यात मदत होईल, तसेच LPG गॅसचे आपल्या बचत होईल, आणि जे विजेवर याच्यावर ते स्वयंपाक करतात ते पण वापरणार नाही, म्हणजे विजेची बचत होणार आहे. सध्या देशभरात सिलेंडरची किंमत खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत या स्टोव्हमुळे सर्वसामान्य कुटुंबाचे पैसे वाचतील. मग तसं बरोबर आहे. सोलर स्टोव्हमुळे त्याला काहीच लागत नाही, नाही पेट्रोल, नाही डिझेल, नाही रॉकेल. त्याला फक्त ऊन हवी. उन्हामध्ये त्याला एकदा चार्जिंग केलं की त्यावर आपण दोन्ही टाईम स्वयंपाक करू शकतो. नाही याच्यामध्ये आपल्याला कोणा पैसे द्यायचे आहे, नाही कोणाला आपण विकत घ्यायचं आहे कोणाकडून नेहमी. बस एकदा घेणं आहे आणि बस. बघा म्हणजे सिलेंडरसाठी हा एक पर्याय म्हणून बघण्यात येऊ शकतो, कारण की सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे आपल्याला सिलेंडर वापरणे म्हणजे कसं वापरायचं हा विचार पडलेला आहे. म्हणून त्याकरिता हा पर्याय मला तरी योग्य वाटतो. बघूया आपण याविषयी. स्वयंपाकघरातून निघणाऱ्या धुरापासून किंवा CO सारख्या, कार्बन डायऑक्साईड सारख्या गॅसपासून महिलांचे संरक्षण होईल. LPG जळल्यामुळे NOx आणि SO2 बाहेर पडतात, त्यामुळे जे त्रास होतो तो पण कमी होईल. कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत सोलर स्टोव्ह मिळेल ते पण बघूया आपण. मोफत सौर चुल्हा कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे? मोफत सौर चुल्हा या योजनेअंतर्गत. या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार महिलांना मोफत स्टोव्ह देत आहे, जे सूर्यप्रकाशासह अन्न शिजवू शकतात. म्हणजे सूर्यप्रकाशाद्वारे ते अन्न शिजणार आणि आपल्याला त्याकरता कोणताही दर आकारला जाणार नाही. म्हणजेच आता सिलेंडरचे दर वाढले किंवा कमी झाले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. बघा ऑलवेज म्हणजे ऑब्व्हियसली सिलेंडरचे दर वाढले कमी झाले तर काही फरक पडणार नाही, कारण की हे आपल्याला विकत घ्यायचंच नाही आहे. एकदा उन्हामध्ये चार्ज केलं की त्याच्यावर स्वयंपाक करायचा. हा उत्कृष्ट स्टोव्ह इंडियन ऑइल कंपनीकडून येत आहे. म्हणजे आपल्याला जो हा स्टोव्ह मिळणार आहे सौर ऊर्जेचा, तो इंडियन ऑइल कंपनीकडून मिळणार आहे, जो समाजातील अशा लोकांना दिला जाईल. कोणत्या लोकांना दिला जाईल? ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही विशेष साधन नाही. बघा मित्रांनो, ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा लोकांना इंडियन ऑइल कंपनीकडून सौर ऊर्जा स्टोव्ह देण्यात येणार आहे. म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत
मागासलेले आहे, आदिवासी आहे, त्यांना हा सौर ऊर्जा स्टोव्ह मिळणार आहे. या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? या योजनेचा फक्त महिला आणि मुलेच यांना मिळणार आहे. या योजनेत फक्त महिला मुलेच अर्ज करू शकतील. पुरुषांना अर्ज करता येणार नाही. सर्व योजना महिलांसाठीच सरकारने काढलेल्या आहेत असं वाटते. महिला याकरता अर्ज करू शकतात म्हणजे ज्या अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, ते अर्जदार भारतीय आहेत, ते याकरता अर्ज करू शकतात. शिवाय अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने लाभाचे कोणतेही सरकारी पद धारण करू नये. त्यांनी यामध्ये योजनेचा लाभ कोण घेऊ शकते, कोणती अट आहे ते सांगितलेलं आहे. या योजनेत फक्त महिला मुलेच अर्ज करू शकतात. जे 18 वर्षाच्या वरील आहेत ते अर्ज करू शकतात आणि ते भारतीय असणं आवश्यक आहे. शिवाय अर्जदार कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीवर नसावे असं यामध्ये नमूद केलेलं आहे. याकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पण बघूया आपण. मोफत सौर चुल्हा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे. बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असणार आहे. कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे आपल्याला? आधार कार्ड तुमचं, रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असलेलं असावं आणि रहिवासी प्रमाणपत्र ज्याला डोमेसिल म्हणतात ते हवं. आणि एक तुम्ही ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमचं ऑनलाईन रहिवासी प्रमाणपत्र ई रहिवासी प्रमाणपत्र काढून घ्यायचं, ते पण आपल्याकडे असलं. आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हा देखील आवश्यक आहे. म्हणजे इत्यादी तुम्हाला 4 कागदपत्र आवश्यक आहे: आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी आणि पासपोर्ट फोटो. मोफत सौर चुल्हा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बघूया आपण. ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीनं करायचा ते देखील बघणार आहोत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. म्हणजे बघा, जर तुम्हाला हा अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा अर्ज इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर करू शकता. तिथे तुम्हाला योजनेची तपशीलवार माहिती मिळणार आहे. इंडियन ऑइल कंपनीच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चुल्हा याकरिता ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे, ती तुम्ही योग्य रीतीने वाचून घ्यायची. त्यामध्ये तुम्हाला बुकिंगचा पर्याय देखील मिळणार आहे. बुकिंगचा पर्याय मिळणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमची जी योग्य माहिती आहे, तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचं आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तसेच तुमचं राशन कार्डचा नंबर, त्याचे प्रिंट हवी असेल तर ती प्रिंट द्यायची. तुमचा फोटो योग्य रीतीने तुम्ही तिथे सबमिट करायचं आहे. तुमची सर्व माहिती तिथे योग्य भरायची आहे आणि सबमिट करायचं आहे. यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. त्यामुळे तुम्हाला मोफत सिलेंडर स्टोव्ह मिळणार आहे. बघा, तुम्ही तुमची माहिती योग्य रीतीने सबमिट करा, त्यानंतरच तुम्हाला मोफत सोलर स्टोव्ह मिळणार आहे. ज्यामुळे तुमच्या गॅस सिलेंडरवरचा दरमहा सुमारे 1 ते 1,500 रुपयाची बचत होईल. तुम्ही जर दर महिन्याला सिलेंडर घेत असाल तर तुमची 1 ते 1,500 पर्यंतची बचत होईल. म्हणजेच 1,100-1,200 रुपयाचा सिलेंडर हा असतो. कमी जास्त किमती होतात, म्हणून 1,000 ते 1,200 रुपयापर्यंतची तुमची बचत होणार आहे. नक्की याकरता अर्ज करा इंडियन ऑइल कंपनीच्या वेबसाईटवर आणि सोलर स्टोव्ह खरेदी करा. सोलर स्टोव्ह योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद.